नमस्कार, प्रियांकाच फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे अतिशय गुणकारी, पौष्टिक आणि लहान मुलं पण आवडीने खातील असे मेथीचे लाडू. त्यासाठी मी इथे 500 ग्रॅम गव्हाचं पीठ वापरलं आहे. हे घरातलंच आहे, जे आपण चपातीसाठी वापरतो त्याच पिठाचा वापर मी इथे केला आहे. इथे मी गूळ पण 500 ग्रॅम घेतला आहे आणि तो मी असा बारीक चिरून घेतला आहे. मी लहान मुलांसाठी बनवणार आहे, त्यासाठी मी इथे गुळाचं प्रमाण जास्त घेतलं आहे. तुम्ही जर गोड कमी खात असाल तर इथे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी पण करू शकता. 250 ग्रॅम खारीक घेतली आहे. तिला मी असं मध्यभागी तोडून त्यातली मी बी काढून घेणार आहे, कारण आपल्याला हिला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी जे बारीक तुकडे करून घेणार आहे. 200 ग्रॅम सुकं खोबरं घेतलं आहे आणि ते पण मी खिसणीने खिसून घेतलं आहे. 100 ग्रॅम मी डिंक घेतली आहे आणि 50 ग्रॅम मेथीचे दाणे घेतले आहेत. आवडीप्रमाणे काजू मी इथे असे बारीक चिरून घेतले आहेत आणि बदाम पण मी असे बारीक चिरून घेतले आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. 1 टेबलस्पून खसखस घेतली आहे आणि 400 ग्रॅम तूप घेतलं आहे. आता मी लाडू बनवायला सुरुवात करते. सगळ्यात आधी मी पॅन गरम करायला ठेवणार आहे, कारण हे सगळे पदार्थ मला परतून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी मी खारीक परतून घेणार आहे. खारीक मी जास्त परतवून न घेता फक्त हलकीशी गरम करणार आहे, कारण खारीक ही कडक असते आणि गरम केल्यामुळे ती नरम पडते, त्यामुळे ती मिक्सरमध्ये वाटायला सोपी होते. आता मी खोबरं परतवून घेते. खोबरं पण चांगलं क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे मी गॅसची फ्लेम मीडियम टू लो वर ठेवली आहे. मंद आचेवरच आपल्याला हे खोबरं चांगलं क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा, असा हलकासा रंग येईपर्यंत मी ह्याला परतून घेतलं आणि आता मी ह्याला काढून घेते. आता मी हे मेथीचे दाणे पण हलकेसे गरम करून घेणार आहे. या दाण्यांना पण फक्त आपल्याला हलकीशी वाफच द्यायची आहे, कारण हे दाणे मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि गरम केल्यामुळे ते वाटायला सोपे होतात. दाणे पण चांगले परतून झाले आहेत. आता मी ह्यांना काढून घेते. आता मी खसखस पण चांगली परतून घेते. आता मी सगळ्यात शेवटी गव्हाचं पीठ परतवून घेणार आहे. गव्हाचं पीठ परतताना मंद आचेवरच हे पीठ परतून घ्यायचं आहे. पिठाचा रंग पूर्ण ब्राऊन होईपर्यंत हे पीठ आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मोठ्या साईजची कढई नसेल तर तुम्ही इथे 2 ते 3 बॅच मध्ये हे पीठ चांगलं परतून घेऊ शकता. पिठाचा रंग चांगला ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवरच हे पीठ परतून घ्यावं लागेल. बघा, असा रंग येईपर्यंत हे पीठ आपल्याला परतून घ्यायचं आहे. मला हे पीठ परतायला 15 ते 20 मिनिटं लागली, कारण जितकं हे पीठ आपण खमंग परतणार आहोत तितकेच आपले लाडू खमंग आणि चविष्ट होणार आहेत. त्यामुळे पीठ परतताना घाई करू नका. हे बघा, असा रंग येईपर्यंत मी आता हे पीठ चांगलं परतून घेतलं. तर हे पीठ मी थंड करायला ठेवून देते. आता मी ह्या तुपातलंच थोडंसं तूप वापरून हा डिंक तळून घेणार आहे. डिंक पण मी चांगला क्रिस्पी होईपर्यंत आणि चांगला फुलेपर्यंत तळून घेणार आहे. अशा पद्धतीने मी हा सगळा डिंक तळून घेतला. हे बघा, किती छान फुललाय आणि चांगला क्रिस्पी पण झालाय. आता मी थंड करायला ठेवून देते. डिंक पण चांगला थंड झाला आहे. आता मी अशा क्रशरच्या साहाय्याने हा डिंक चांगला क्रश करून घेणार आहे. इथे मी जास्त पावडर न करता जाडसरच या डिंकाचा क्रश करून घेणार आहे. डिंक थोडासा जाडसर क्रश केल्यामुळे दाताखाली चांगला क्रंच येतो. अशा प्रकारे हा डिंक मी क्रश करून घेतला आहे. हे बघा, असं जाडसरच ठेवलं आहे मी. खोबरं पण चांगलं थंड झालं आहे आणि आता खोबरं पण असं हाताने बारीक करून घेणार आहे. खोबरं चांगलं क्रिस्पी होईपर्यंत भाजल्यामुळे ते हाताने पण अगदी सहज बारीक होतं. खोबरं पण मी अगदी बारीक न करता थोडंसं जाडसरच ठेवणार आहे. हे बघा, असं एवढं मी हे खोबरं आता बारीक करून घेतलंय. मेथीच्या दाण्यांची पण मी अशी मिक्सरमधून अगदी बारीक पावडर करून घेतली. खारीक पण मी अशी मिक्सरमधून बारीक करून घेतली. आता मी बारीक केलेले सगळे पदार्थ पिठामध्ये टाकणार आहे.
आणि आता मी ह्याला चांगलं मिक्स करून घेते. शक्य असेल तर हातानेच मिक्स करा. हाताने मिक्स केल्यामुळे हे सगळे पदार्थ चांगले एकजीव होतात. हे बघा, आता हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव झालं आहे. आता मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकून हा गूळ पण चांगला परतून घेणार आहे. इथे मी तुपाचं जे प्रमाण सांगितलं होतं त्यातलंच थोडं थोडं करून तूप सगळीकडे वापरणार आहे. गूळ पण चांगलं विरघळेपर्यंत मी परतून घेणार आहे. गूळ सारखा ढवळत राहा, नाहीतर तो खालती लागण्याची शक्यता असते. हे बघा, गूळ पण चांगलं वितळायला सुरुवात झाली आहे. गूळ मी पूर्णपणे वितळून घेणार आहे. हे बघा, गूळ पण चांगलं वितळून झालंय. आणि आता मी ह्याला हलकीशी एकच उकळी काढून घेणार आहे. हे बघा, असे हलके हलके बबल्स आले की मी आता गॅस बंद करून घेणार आहे. गूळ थोडासा थंड झाला की मी हे तयार केलेलं मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. गूळ गरम असतानाच जर मिश्रण टाकलं तर पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात, म्हणून मी गूळ हलकासा थंड करून घेतला आणि मगच त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकलं. आता मी हे सगळं मिश्रण चांगलं गुळाबरोबर एकजीव करून घेणार आहे. आता मी पुन्हा तूप थोडंसं गरम करून ह्या मिश्रणामध्ये टाकलं. इकडे मी तूप सगळं एकदम न टाकता थोडं थोडं करूनच टाकणार आहे, म्हणजे मिश्रण चांगलं एकजीव होतं. आता मी 2 ते 3 मिनिटांसाठी झाकणी झाकून हलकीशी वाफ काढून घेणार आहे. गॅसची फ्लेम मी इथे लो टू मीडियम वरच ठेवली आहे. मंद आचेवरच आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे, नाहीतर खालती लागू शकतं आणि सतत ढवळत राहायचं आहे. आता मी उरलेलं तूप पण गरम करून ह्याच्यामध्ये घातलं आणि चांगलं परतवून घेऊन गॅसची फ्लेम मध्यमवर ठेवून पुन्हा एकदा झाकून ह्याला मी 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ काढणार आहे. इथे मी 3 ते 4 वेळा 1 ते 2 मिनिटांसाठी अशीच वाफ काढून घेतली. पिठाला गुळामध्ये एकजीव होण्यासाठी ही प्रोसेस महत्त्वाची आहे. गव्हाच्या क्वालिटीमुळे पण वेळ कमी जास्त लागू शकतो. असं हे लाडवासाठीचं मिश्रण तयार झालं आहे. आणि आता मी लाडू तयार करायला घेते. हे मिश्रण हलकंसं कोमट असतानाच आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत, नाहीतर लाडू तुटू शकतात. आणि आता असेच मी सगळे लाडू तयार करून घेते. अतिशय पौष्टिक, चविष्ट आणि लहान मुलं पण आवडीने खातील असे मेथीचे लाडू तयार आहेत.